मागच्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक पिता आपल्या 14 वर्षीय मुलाला पोटाशी कवटाळून मोठ्या मोठ्याने ओक्साबोक्सी रडत होते। हे प्रकरण होतं उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथलं। त्या मुलाला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता आणि त्या मुलाने ते घरी सांगितले नसल्यानं त्याला त्या कुत्र्यामुळे जीवघेणा रोग झाला आणि त्या मुलाला आपला जीव गमवावा लागला। ते वडील त्या मुलाला कवटाळून तू हे वेळीच घरी का सांगितलं नाही म्हणून टाहो फोडत होते। ती परिस्थिती खरंच खूपच विदारक होती आणि ही एकच नाही तर अशा कितीतरी घटना आपल्या आजूबाजूला सतत होत असतात, पण आपलं त्याकडे बारकाईनं लक्ष नसतं किंवा जेव्हा अशा घटना आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये घडतात तेव्हाच याची दाहकता आपल्याला लक्षात येते। या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाच्या अशा कुत्रा, ससा, मांजर, माकड या पाळीव प्राण्यांच्या चावण्यामुळे होणाऱ्या असाध्य आणि जीवघेण्या रेबीज या रोगाबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। तर मित्रांनो, आज वैद्यकीय क्षेत्राने खूप प्रगती केली आहे, तरीही रेबीज सारखे काही रोग असे आहेत की ते झाल्यानंतर त्यावर ठोस असे त्याला पूर्णपणे बरा करतील असे उपचारच उपलब्ध नाहीत। त्यामुळे रेबीज आणि मृत्यू हे समीकरण जवळजवळ ठरलेलंच आहे। म्हणून असे रोग होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक काळजी घेणं हेच त्यापासून बचावाचं एकमेव साधन आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात दरवर्षी 59,000पेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात। रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूंपैकी 36% मृत्यू एकट्या भारतात नोंदवण्यात येतात। आशिया आणि आफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे। रेबीज हा कुत्रा, मांजर, ससा, माकड अशा प्राण्यांच्या चावण्यापासून माणसाला होणारा एक विषाणूजन्य आणि प्राणघातक रोग आहे। रेबीज हा माणसांमध्ये कसा पसरतो ते बघूया। खरं तर रेबीज हा अगोदर कुत्र्यांना होतो आणि मग मुख्यत्वे हा रोग असलेला कुत्रा जर माणसाला चावला तर तो माणसात पसरतो। जंगलातल्या लांडग्यापासून जंगली कुत्र्यांना आणि जंगली कुत्र्यापासून पाळीव कुत्र्यांना आणि त्यानंतर ही कुत्रे माणसाला चावल्यानंतर माणसाला असा तो माणसापर्यंत येतो। कुत्र्याच्या लाळेद्वारे याचे जंतू पसरतात। सामान्यतः कुत्रा जर पिसाळलेला असेल तर त्याला रेबीज असण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे कुठलाही कुत्रा चावल्यानंतर दुर्लक्ष करू नये। 15 वर्षाखालील मुले याचे जास्त बळी पडल्याचं दिसून येतं। बऱ्याचदा प्राण्यांनी चावल्यामुळेच नाही तर अंगावर ओरखडे मारल्यामुळे, माणसाच्या अंगावरची उघडी जखम चाटल्यामुळे सुद्धा प्राण्यांच्या लाळेतून रेबीजचा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो। भारतात 95% प्रकरणात माणसांना रेबीज होण्यामागे कुत्रा हेच एकमेव कारण आहे, तर 2% प्रकरणात मांजर आणि 1% प्रकरणात कोल्हा किंवा मुंगुसामुळे रेबीज पसरतो। रेबीजची महत्त्वाची लक्षणे आपण जाणून घेऊया। रेबीजचा संसर्ग झाल्यानंतर एका आठवड्यापासून ते 1 वर्षात लक्षणं दिसू लागतात, पण सामान्यतः आजाराची लक्षणं 2-3 महिन्यात दिसून येतात। कधी कधी लगेचच याची लक्षणं दिसत नाहीत, तर त्यासाठी 3 ते 6 महिने लागू शकतात। रेबीजच्या महत्त्वाच्या लक्षणामध्ये जास्त कालावधीचा ताप, मानसिक त्रास, झोप न लागणे, अस्वस्थ होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, पाण्याची खूप जास्त भीती वाटणे ज्याला वैद्यकीय भाषेत हायड्रोफोबिया म्हणतात, घशात खूप जास्त त्रास होणे, घसा खवखवणे आणि त्यामुळे एकंदरीत कुत्रा भुंकतो तसा आवाज येणे। त्यानंतर रेबीज होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी ते बघूया। कुत्रा किंवा इतर जसे की माकड, मांजर, ससा असे प्राणी चावल्यास प्रथम जखमेला साबण व स्वच्छ पाण्याने बराच वेळ धुवून घ्यावे आणि लवकरात लवकर आपल्या जवळच्या रुग्णालयात जावे। आपल्या घरी किंवा आसपास पाळीव प्राणी असेल तर पशुवैद्यकीय रुग्णालयाकडून त्याचे वेळेवर लसीकरण करून घेणे। रेबीज झालेल्या कुत्र्यात किंवा इतर प्राण्यात दिसून येणारी महत्त्वाची लक्षणे आपण बघूया। ज्यावेळी आपल्या घरातील कुत्रा किंवा इतर पाळीव प्राण्यांना रेबीजची लागण होते तेव्हा ते अस्वस्थ आणि बेभान होतात। त्यांना पाण्याची खूप भीती वाटते। बेभान झाल्यामुळे ते कुठल्याही गोष्टीला चावत सुटतात। त्यांना ताप येतो आणि त्यांचे डोळे भयंकर दिसू लागतात। एकंदर विचार केल्यास कुत्रा चावण्यातून माणसाला रेबीज होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याने कुत्रा चावल्यानंतर दुर्लक्ष न करता
जवळच्या ग्रामीण रुग्णालयात किंवा इतर कुठल्याही शक्यतो शासकीय रुग्णालयातच जाऊन प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे आहे। आपल्या घरी पाळीव प्राणी असतील तर त्यांना दर 6 महिन्याने रेबीज प्रतिबंधात्मक लस टोचून घेणे गरजेचे आहे। घरच्या प्राण्यांच्या हालचाली किंवा आरोग्यावर लक्ष ठेवणे अशा साध्या गोष्टीतून आपण या रोगापासून दूर राहू शकतो। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसह। आपण सर्वांना उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक शुभेच्छा। धन्यवाद।